गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने शहरातील 6ही विभागामध्ये कृत्रिम तलावांची आणि मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी केलेली आहे। खरं तर उद्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी होत असते आणि त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक विभागात अशा पद्धतीचं हे कृत्रिम तलावांची उभारणी केलेली आहे आणि त्यासोबत या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र देखील उभारलेले आहेत। मी सध्या सातपूर विभागामध्ये आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नंदिनी नदीच्या किनारी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मूर्ती संकलन आणि विसर्जन केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मंडपाची उभारणी केलेली आहे, त्यासोबत बॅरिगेटिंग केलेलं आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी विधिवत पूजा करता येईल आणि त्यासोबत आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन हे कृत्रिम तलावात केलं जाईल अशा पद्धतीची ही तयारी संपूर्ण या ठिकाणी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबत आपण जर बघितलं तर या ठिकाणी निर्माल्य कलश देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। प्रत्येक ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि निर्विघ्नपणे हा संपूर्ण अनंत चतुर्थीचा हा सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडावा यासाठी ही संपूर्ण तयारी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केली। तर इतर पंचवटी नाशिक रोड परिसरातील जे विभाग आहे त्या ठिकाणी गोदावरी नदीच्या परिसरात ठिकठिकाणी नैसर्गिक जे तलाव आहेत, नैसर्गिक तलावासोबत कृत्रिम तलाव आहेत ते उभारलेले आहेत। तर इतर परिसरात कृत्रिम तलावासोबत जे मूर्ती संकलन केंद्र आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि एकूण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेची ही उद्याची तयारी सध्या पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।